श्री स्वामी समर्थ महाराज या मार्गाचे आद्य प्रवर्तक सद्गुरू नारायणदासजी पिपले महाराज, तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य मोरे दादा आणि वर्तमान काळातले या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे सर्वे सराव असलेले परमपूज्य गुरु माऊली यांचे चरणी मानाचा तेरा वंदन आणि आपल्या जवळच समाधीस्थ असलेले शिव अवतारी जनार्दन बाबा यांचे चरणी मानाचा तेरा वंदन समर्थ सेवेकरी भाविक सज्जन। चालू असलेला पर्व तो म्हणजे चंपाषष्ठी, मल्हारी शरनवरात्र ज्याला आपण मराठीत म्हणतो। 99.99% महाराष्ट्रातल्या लोकांचं जर कुलदैवत कोणतं असेल ते खंडोबा आहे। यात फक्त थोडेसे असे आडनाव आहेत, त्यांचं कुलदैवत मात्र वेगळं आहे। राजे भोसले यांचं कुलदैवत मात्र वेगळं सांगितलेलं। कुलदैवत एक तर भगवान शिवच असतात, काहींचे भगवान शिव आणि अगदी थोड्याशे व्यक्तिमत्व असतील ज्यांचे स्वतः नरशिव सरस्वती नरशिव अवतार ते कुलदैवत आहे। पण 99.99% कुटुंबांचं कुलदैवत कोणतं आहे ते जेजुरीचे खंडोबा म्हणा किंवा त्या खंडोबांचे असे वेगवेगळे स्थान आहे। महाराष्ट्रामध्ये 7 स्थान आलेले। आता बरेच जण इथं आपल्या छत्रपती संभाजीनगर पाशी सातारे म्हणून गाव आहे बघा, ते सातारे गाव म्हणजे खंडोबाचं मूळ जे स्थान आहे ते जेजुरी आहे। पण इतर ठिकाणी पण खंडोबाचे लोकांना दृष्टांत झालेले आणि असे 14 उपपीठ आहेत, त्यापैकी 7 महाराष्ट्रामध्ये गाजलेले बरं का। 7 महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये आपल्या नगर जिल्ह्यात एक आहे, पुणे जिल्ह्यात एक आहे, रायगड जिल्ह्यामध्ये पालीच्या ठिकाणी एक आहे, इथं छत्रपती संभाजीनगरला सातारे तिथं एक आहे आणि उरलेले 6 खंडोबांचे स्थान हे कर्नाटकामध्ये। इकडे आपण खंडोबा म्हणतो आणि तिकडे त्यांना मल्ल्या असं म्हणतात। खंडोबांचं ते मल्याळम भाषाचे जनक हे भगवान शिव आहे। भगवान शिव मल्याळम भाषेचे जनक आणि तिथे त्यांना मल्ल्या म्हणतात। हे सांगायचं तात्पर्य काय, खंडोबा तुम्ही जर बघितलं प्रत्येक कुळाला कुलदेवता आणि कुलदैवत असतं। अष्टविनायक महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये, 52 शक्तिपीठांपैकी 4 शक्तिपीठ ही महाराष्ट्रामध्ये। त्याच पद्धतीनं खंडोबांचे स्थानही महाराष्ट्रामध्ये। म्हणजे महाराष्ट्र हा पूर्वीपासून जो देवांचा संतांचा जो देश राहिलेला आहे ह्याच कारणाने इथं देवांनाही येण्याची बुद्धी झाली। संत तर आले पण देवांनाही थोर महात्मे विभूती इथं आलेले। पांडुरंग बालाजी ज्यांना बालाजी म्हटलं जातं बघा, इथून लोक बालाजीच्या दर्शनाला जातात, पण ते बालाजी म्हणजे आपले पांडुरंग आहे, त्यात कुठलाही फरक नाहीये। फक्त एवढे ज्याच्याकडे पैसा अडका नाही त्याच्यासाठी हा बालाजी लक्षात घ्या। तिकडं जायचं, एसी तिकीट बुक करायचे, 2 टायर 3 टायर मोठी बस करायची, हे बालाजीची। विष्णूंची पूजा ह्याही अवतारात केले तर हे सुद्धा सर्व देतात, असं काही नाही ते बालाजीच फक्त पावतात मग संपत्ती संतती सगळं मिळतं असं काही नाही। तुम्ही त्या पांडुरंगाला जरी आव्हान केलं तरी ते पावतात आणि नाही जमलं तर ह्या पांडुरंगाला आव्हान करू ते सुद्धा पावतात। आज ग्रुपवर एक गोष्ट टाकलेली वाचली आहे का नाही मला माहिती नाही, आपण ग्रुपवर टाकायचं म्हणून टाकत नाही, पण महाराज अक्कलकोटला असताना काय म्हणायचे, मीच राम होतो मीच कृष्ण होतो आणि तोच राम कृष्ण या कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केलेला आहे। आम्हीच मच्छ कच्छ कुर्म वराह वामन दशरथ नंदन बौद्ध कलंकी कृष्ण आम्हीच होतो, हे अक्कलकोटला महाराज असताना सांगायचे। ही कलियुगाचे चालक मालक पालक यांच्याकडे म्हणून बघितलं जातं। म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करावी केंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी सांगतो। ते गेल्या 2 आरत्यांपूर्वी आपण त्यावर चर्चा करण्याचा थोडासा त्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला आता उरलेले काही 2-1 दिवस आहेत, या कालावधीमध्ये आपला कुलधर्म कुलाचार कसा करावा एकदा केंद्राच्या माध्यमातून समजून घ्या। अगदी स्वामी समर्थ सेवेकरी असो नसो पण मल्हारी सप्तशती कुलदेवतेची सेवा कुलदैवताची सेवा ही केंद्राच्या पद्धतीनेच केली जाते।
केंद्राची पद्धत म्हणजे स्वामी महाराजांनी सुचवलेली पद्धत, हे लक्षात घ्या. केंद्र म्हणजे दुसरा काही नाही, ज्यांनी स्वतः मठ बंद करायला सांगितले आणि केंद्र उभे केले. बाबा रे, मला माझी भक्ती, माझ्या भक्ताला भेटता येत नाही, माझ्या भक्ताशी मला चर्चा करता येत नाही, माझ्या भक्ताला माझी सेवा करता येत नाही. कारण जे मठ महाराजांनी निर्माण केले, 350 पेक्षा जास्त मठ निर्माण केलेले, अनेक जणांना निर्गुण पादुका दिलेल्या आहेत. म्हणजे इथं नगरमध्ये एक निर्गुण पादुका दिलेला आहे, तोंडातून 3.5 इंचाच्या आहे ना चांदीच्या पादुका काढून दिलेल्या आहेत. तिथं एक मठ आहे, तिथं सावरगावला एक मठ आहे, तिथं स्वामी महाराजांची प्रतिमा आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, पण मंदिरांमध्ये जी भक्ती निर्माण व्हायला पाहिजे, जे प्रबोधन व्हायला पाहिजे, ते काही कुठे दिसत नव्हतं. म्हणून महाराजांनी काय केले, मठ बंद करण्याचं काम केलं आणि केंद्र नावाचं एक नवीन सर्वांना एकत्र येता येईल, केंद्रस्थानी सगळ्यांना भक्ती करता येईल, या उद्देशाने एक केंद्राची उभारणी केलेली. स्वतः स्वामी महाराजांनी ही केंद्राची उभारणी केलेली. तर केंद्रातही वेगळा प्रकार चालू लागला. जसं स्वतः भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं कुळ संपवलं, तसं केंद्रातून नाही व्हायला लागली भक्ती, तर महाराज केंद्र बंद करते ना अजून काहीतरी उभं करते. महाराज ते ब्रह्मांड नायक म्हटलेले त्यांना, ते घोड्याचा गाढवाचा घोडा करताना घोडे होते स्वार होतात, असे ते ब्रह्मांड नायक आहे. असो, आपल्याला येणाऱ्या चंपा षष्टीला आपला कुलधर्म कुलाचार करायचा, जसं कुळानुसार असं तसा करावा. त्या दिवशी आपण खंडोबाच्या घाटाला, खंडोबाजी बसलेले त्यांचा घट हलवून घ्यावा, नैवेद्य आपण हलवून घ्यावा. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेवर एक वेळेस तरी शिवमहिमाचा अभिषेक घ्यावा आणि घेतल्यानंतर तळी भरावी. तळी कशी भरली जाते मागच्या वेळेस सांगितलेले, खंडोबाला डायरेक्ट आतमध्ये घेऊन तळी भरत असताना सर्व तयारी करून ठेवावी. खंडोबाला आता ही जी पद्धत आलेली, मी पुन्हा सांगतोय बरं का, ही जी पद्धत आलेली, ही जी पद्धत आहे त्या काळानुसार आहे बरं का. प्रत्येकालाच अन्नदान करण्यासाठी बरेच मोठे माणसं आणि मोठमोठ्याला पंक्ती द्यायला जमणार नाही, ह्या निमित्तानं अन्नदान होतं. मग आपण काय करतो अन्नदानासाठी, त्याला रोडगा म्हणतात, बाजरीच्या भाकरीचा रोडगा बनवला जातो. आता रोडगा पण त्यांच्या ठिकाणी एवढाच आहे बरं का, चांगले सारखे, तर रोडगा थोडा व्यवस्थित बनवा, म्हणजे पुढच्या नाही प्रसाद घेतल्यानंतर त्याला समाधान वाटलं पाहिजे. नाही तर तो रोडगा एवढा आणि त्याच्यात वांग्याचं भरीत, नवीन कांदा टाकून, कांदा पात टाकून बनवलेला असतं, एवढं काहीतरी काय करायचं. अगोदर तो खंडोबांना नैवेद्य दाखवावा, तळी भरून घ्यावी आणि तो प्रसाद म्हणून आपण वितरित करावा. मग आता कसा करायचा, कमीत कमी 5 जण असावे अन्नदानासाठी. तुम्ही 10 जण हात लावू शकता, 20 जण हात लावू शकता, पण एक सात्विक लोकांना हात लावायचा. तळी भरून घ्यायची. तळी कशी भरायची ते तळी आपल्या केंद्राच्या ग्रंथामध्ये दिलेले किंवा इथे पण दिलेले. इथं जर तुम्ही कॉम्प्युटरचा फोटो काढून याला तरी आपण खंडोबाची मानमंता करू शकतो. अशा पद्धतीने आपली कुलदेवतेची सेवा आपण, कुलदैवताची सेवा आपण करावी. त्यानंतर येणारा सर्वात महत्वाचा उत्सव तो म्हणजे अखंड नामजप यज्ञ सप्ताह. दत्त जयंती निमित्त महाराष्ट्रभर, भारतभर आणि जगभर जिथं जिथं स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्रांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पण गुरुचरित्र वाचन केलं जातं. खर तर इतिहास घडवलाय केंद्राच्या ह्या सेवेने, इतिहास घडवलेला आहे. श्री गुरुचरित्र वाचण्याचा अधिकार सर्वसामान्यांना नव्हता, सर्वसामान्यांना नव्हता, महिलांना तर नव्हता, पण चांगल्या पुरुषांनाही नव्हता. एका विशिष्ट ताकदीकडे तो अधिकार दिलेला होता आणि दिलेला असेल यात गैर नाही बरं का. ती माणसं यम सुद्धा पाळत होती. पंडित माणसं ही यम पाळणारी माणसं होते. स्नान संध्या असायची, पवित्र अग्निहोत्र असायचं, म्हणून त्यांच्याकडे तो अधिकार होता. पण हळूहळू झालं काय, आमच्या घरामध्ये, प्रपंचामध्ये एवढ्या समस्या निर्माण व्हायला लागल्या, म्हणजे मोरे दादांचं जर चरित्र जर वाचन केलं, तेजोनिधी नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं जर वाचन केलं, त्या ग्रंथामध्ये मोरे दादांचे गुरु सद्गुरु नारायणदासजी पिठले महाराज, सद्गुरु नारायणदासजी पिठले महाराज हे जन्मताच योगी होते, जन्मताच योगी होते. आणि त्यांनी महाराजांपुढं अट्टहास केला, कारण महाराजांनी सांगितलेलं होतं का तुला इथून पुढे माझं काम करायचंय, मी सांगतो त्या मार्गाने मार्गक्रमण करायचंय. त्यावेळेस त्यांच्याकडं
स्वतः पिठले महाराजांनी एक इच्छा व्यक्त केली की आपण सांगाल त्या पद्धतीने मी मार्गक्रमण करेल, पण माझी एक इच्छा आहे, मला तेजाची उपासना करायची. मग तेजाची उपासना करायची. मग 12 वर्ष हिमालयात स्वतः महाराज घेऊन गेले. महाराजांच्या महानिर्वाणानंतरची ही घटना आहे बरं का, लक्षात घ्या. त्या महाराजांच्या महानिर्वाणानंतरच्या घटना. महाराजांनी परत एकदा देह धारण केला आणि पिठले महाराजांनी हिमालयात घेऊन गेले. आणि तिथे हिमालयात घेऊन गेल्यानंतर तिथं असे काही 40 वर्षापासून सेवा करणारे होते, 500 वर्षापासून सेवा करणारे होते, असे जपी तपी संन्यासी योगी महान युवती होते. आणि असा कवळा मुलगा बघितला. महाराज त्यांच्या सोबत होते, महाराज दिसायचे प्रत्यक्ष, पण कवळा मुलगा हिमालयात आला. अक्षरशः ते जपी तपी हसायला लागले. मला गुरुचरित्राबद्दल सांगायचं. जपी तपी हसायला लागले. अरे आम्ही तर 40 वर्ष झाले, आम्हाला तर 50 वर्ष झाले, अजून आम्हाला भगवंताचा साक्षात्कार नाही, आणि नवकं पोरग आलं म्हणे आता तपश्चर्या करायला, म्हणजे याचही जिंदगी जायची निघून अशीच, म्हणजे त्याचं आयुष्य असंच निघून जायचे. हसायला लागले. मग पिठले महाराज त्यांचे महाराजांशी बोलताय, महाराज माझ्यावर हसताय. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, अरे यांचा जन्म असाच निघून जाणार आहे, यांचा जन्म हा असाच निघून जाणार आहे. कलियुगामध्ये तपश्चर्या वर्ज सांगितलेली. गृहस्थ धर्म पाळून, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पाळून आपण यांना तपश्चर्या करावी, ती आपल्या आपल्या जीवनातली करावी. आपलं काम धंदा सांभाळून आपल्या वेळात वेळ काढून आपण जर ही सेवा जर रुजू केली तर एक प्रकारची तपश्चर्या आहे. महाराजांनी सांगितले सगळं सोडून दिलेले आणि हे एकच ध्यास पकडून बसलेले, मला भगवंताचा साक्षात्कार होईल, ही सुद्धा त्यांच्या मनामध्ये सूक्ष्म इच्छा आहे म्हणे. आणि ह्या इच्छेत ते गुंतून पडलेले, यांना ह्या जन्मामध्ये साक्षात्कार भगवंताचा होणार नाही म्हणे. त्यांना काय माहिती, या भारतीय संस्कृतीला टिकवण्यासाठी मी स्वतः दशा अवतार धारण केलेले, यांना काय माहिती म्हणे. आणि हे त्या समाजाला सोडून इकडे निघून आलेले. समाजाला मार्गदर्शनाची गरज आहे. आता समाजाला संन्यासाची गरज नाहीये, समाजाला प्रबोधनाची गरज आहे. अनेक समस्यांमध्ये माझे भक्त गुरफटलेले, त्या समस्येतून त्यांचं निवारण होण्यासाठी त्यांना सेवेची गरज आहे. हे स्वतः स्वामी महाराजांनी सांगितलेले संवाद आहे बरं का, तेजोनिधी ग्रंथ एकदा वाचा. मग आता मी काय करू, विविध साधना कर, आणि साधना संपल्यानंतर ज्यावेळेस तू समाजामध्ये येशील ना, त्यावेळेस मी माझे काही भक्त तुझ्याकडे दुःखित पाठवणारे. आता बरेच जण म्हणतात आम्ही केंद्रात आलो. केंद्रात तुम्ही आले नाही बरं, तुम्हाला स्वामी महाराज घेऊन आलेले. केंद्रात तिथं कुणी येत नाही. जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही ना, तोपर्यंत केंद्रात येत नाही. आणि तुला तुझी साधना बाजूला ठेवून त्यांना सेवा समजून सांगायची. मग पिठले महाराज म्हणतात आता मी कोणती सेवा समजून सांगू, फार काही जास्त नाही म्हणे. मी माझ्या भक्तांसाठी माझा एक क्षणाचा ग्रंथ निर्माण केलेला आहे, ज्याला मराठी भाषेमध्ये 5वा वेद मानलेला आहे, तो म्हणजे श्री गुरुचरित्र. याची पारायण सांग म्हणे. आणि जिथं जिथं श्री गुरुचरित्राचं वाचन केलं जातं ना, साक्षात दत्त महाराज तिथं उपस्थित राहतात. साक्षात उपस्थितच राहतात. असे अनुभव आहे सेवेकऱ्यांचे. तुम्ही बसून बघा, पारायण व्यवस्थित नियमामध्ये करून बघा, त्याच्या अनुभूती 7 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग त्याच्यात सांगितलेले तो नियम टाकलेला होता का हा गुरु ग्रंथ महिलांनी वाचू नये. स्वतः स्वामी महाराजांनी म्हणजे दत्त महाराजांनी सांगितलेले, ज्या सती अनुसयेमुळं आम्हाला बालक व्हावे लागले, त्या मातेलाच हा वाचायचा अधिकार नाही. हा नियम पहिला काढून टाकून, हा नियम पहिल्यांदा काढलेला आहे का, मार्गाने काढलेला आहे. आणि तो स्वामी महाराजांच्या आज्ञेनं काढलेला आहे. स्वामी महाराजांच्या आदेशानं हा नियम काढलेला आहे. आणि मग हो 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 म्हणता म्हणता आपल्याला अधिकार मिळाला. आणि असं बघण्यात आलेलं आहे 7 पारायण पुरुषांनी केलेलं आणि 1 पारायण महिलांनी केलेलं. 7 पुरुषांनी करा आणि 1 महिलेने करा, सारखं आहे. महाराजांना म्हणजे भगवान श्रीकृष्णानंतर द्वापर युगानंतर जर खऱ्या अर्थानं या धर्मक्षेत्रामध्ये जर श्रीमुक्ती जर कोणी केलेली असेल ना, की मोरे दादांनी आणि पिठले महाराजांनी केलेले. आता त्याचं मोठं झंझावत स्वरूप आलेलं आहे त्याला. आता लाखो करोडोना आता श्री गुरुचरित्राचे पारायण केले जातात. त्याच्यात 2दा-3दा शुद्धीकरण केलं. पहिल्यांदा 92 साली शुद्धीकरण केलं. 6000 ओव्या होत्या. 6000 ओव्यातून 4000 ओव्यांचा श्री गुरुचरित्र ग्रंथ निर्माण केला. परत करता आहे ना शुद्धीकरण केलं 2010 सालाच्या आसपास.
आणि आता त्याच्यात 3,500 ओव्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या एका गुरुचरित्र पारायणाचे काय महत्व सांगावं. अनेक अनुभव आपण सेवेकऱ्यांनी ऐकलेले, पण एक अनुभव गुरुमाऊलींच्या मुखातला आहे बरं का. अनेक सेवेकऱ्यांनी अनुभव सांगितले, हा भाग वेगळा आहे, पण एक अनुभव स्वतः गुरुमाऊली सांगत असतात. आपल्याला कुठल्याही प्रकारची जटिल समस्या असू दे, पण मनोभावे जर आपण श्री गुरुचरित्र पारायण जर केलं तर त्याची अनुभूती आपल्याला बघायला मिळते. आणि नास्तिकाला सगळ्यात अगोदर बघायला मिळते. ज्याचा विश्वास नाही, ज्याचा अजिबातच विश्वास नाही, त्याला तुमच्या गॅरंटी, तुम्ही गॅरंटी कोणाच्या गॅरंटी द्या. हा, त्यांना विनंती अगोदरच करून घ्यायची, सद्गुरूंना आता हात जोडतो, आणतो नको करू. हा, त्याला तर आम्ही बसवलंय. झाला सर 2012चा साल असेल, 12. त्यावेळेस मी कॉलेजला होतो. कॉलेजला असताना सुट्ट्या असल्या का गुरुवार मिळाला, रविवार मिळाला का आम्ही दिंडोरीला जायचो. असं त्यांना एप्रिल महिन्याच्या आसपास दिंडोरीला गेलो. आणि दिंडोरीला गेल्यानंतर गुरुमाऊलींचं हितगुज चालू होतं. गुरुमाऊलींचं हितगुज चालू असताना गुरुमाऊलीने एक अनुभव सांगितला. शक्यतो गुरुमाऊलींचे शेकडो हितगुज ऐकण्याचं एक भाग्य मिळालेलं आहे. शेकडो म्हणतोय बरं, नुसतं 2, 5, 10, 20 असे नाही, शेकडो ऐकायचे एक भाग्य मिळालेलं आहे. आणि गुरुमाऊली स्वतःहून फार कमी वेळेस अनुभव सांगतात. स्वतःहून गुरुमाऊलीने एक अनुभव सांगितला. एक जालन्याकडली मध्यवर्ती बँक होती, जसे आपल्याकडं अहमदनगर डिस्ट्रिक्ट एडीसी बँक, अशी मध्यवर्ती बँक होती जालन्याकडली. तो 2012चा नाही 2007चा अनुभव. कॉलेजला शाळेतच होतो त्यावेळेस गेलेलो. 12 नाही 7चा अनुभव आहे. 2007 साली संपूर्ण जगतामध्ये एक अनुभव सांगतोय बरं, हा स्वतः गुरुमाऊलीने सांगितलेला आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे. तर 2007 साली आर्थिक महामंदी आली. आर्थिक महामंदी आली, बऱ्याच जणांचे जॉब गेले, फॉरेन मधले तर बरेचसे दिवाळखोर झाले. बरेच जणांच्या आयटी क्षेत्रामध्ये सगळ्यात अगोदर आघात आयटी क्षेत्रावर पडला. बरेच जण भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्याची झळ भारताला पोहोचली 2007 साली. आणि जगात आम्ही बघत असतो बरं का, असं काही नाही आपण सेवा करतोय म्हणून फक्त आपण भारतात महाराष्ट्रात बघतोय, आजच्या जगात बघतोय पेरू सारखा देश दिवाळखोर झालेला आहे, सगळं नामोनिशाण मिटलेलं आहे. मोहम्मद गदाफी ज्याने अत्यंत क्रूर पद्धतीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, अमेरिकेने त्याचा निपात करून गेल्या 5 वर्षापूर्वी दफन करून टाकला. अशा अनेक गोष्टी जगाच्या पाठीवर घडून राहिल्या. जगात जेवढा हिंसाचार होऊ राहिला, अनेक देश संपायच्या मार्गावर. मध्यंतरी युद्ध चालू होतं रशियाचं युक्रेनचं, नंतर पॅलेस्टाईन यांचं युद्ध चालू होतं आणि आता माझ्या मते सध्याचं युद्ध जे चालू असेल ते इस्रायलचं चालू आहे. हे आपल्याला माहिती नाही बरं का. भारतात या झालाच नाही अजून. जगभरामध्ये फार आहे ना त्रास चालू आहे, पण भारतामध्ये हा त्रास नाही. आपल्याला माहिती पाहिजे. जोपर्यंत हे सद्गुरू आहेत ना तोपर्यंत आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. झाला असं 2007 साली महामंदी आली आणि ती बँक दिवाळखोर निघाली. तर त्या बँकेच्या अनेक शाखा, सगळ्यातल्या 50% कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं, कुठलंच कारण न देता. 50% लोकांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं. मला तुम्ही सांगा, ज्याच्या घरामध्ये 10,000 रुपये पगार असेल, 10,000 रुपये पगार असलेल्या माणसाला अचानक तुम्हाला सुट्टीला पाठवलं आणि मिळून तुम्हाला काहीतरी अनामत रक्कम मिळून 2-3 हजार रुपये, पण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ड्युटीला हजर राहू नका, हे त्या बँकेनं केलेलं होतं. आणि झालं असं तर तिथल्या बँकेचा जो मॅनेजर आहे तो डायरेक्ट दिंडोरीला गुरुमाऊलींकडे आला. माझा विश्वास नाही, पण मला कुणीतरी सांगितलं ह्या त्रासातनं आणि या संकटातनं, या समस्येतून तुम्हाला फक्त आहे ना स्वामी महाराज बाहेर काढतील आणि तुम्ही दिंडोरीला जाऊन पुढचं मार्गदर्शन घ्या. ती व्यक्ती डायरेक्ट दिंडोरीला गेल्यानंतर गुरुमाऊलीने काय सांगावं, तुमचं श्रद्धा नाही ना फार, पण तुम्हाला एक काम सांगतो, तुम्ही दररोज बँकेत जातात का? म्हणून मी जातो. मग एक काम कराल का? म्हणजे जिथं तुमचं कम्प्युटर ठेवलेलं असतं आणि त्याच्या खाली टेबल खाली फळी असते बघा, पुढं मागं होती, त्याच्यावर कीबोर्ड ठेवलेला असतो, त्या कीबोर्ड काढून टाका आणि तिथं श्री गुरुचरित्र ग्रंथ ठेवा. गुरुचरित्र या कान तर त्या कानाला सांगायचं नाही. गुरुचरित्र ग्रंथ ठेवा
आणि मनोभावे एकच पारायण करा. यम सांभाळून हा हे अनेक अनुभव ऐकतो, पण गुरुमाऊली जे सांगतात त्यात काहीतरी वेगळापण असतं. एकच पारायण श्री गुरुचरित्राचं वाचा आणि आम्हाला महिन्याने सांगा म्हणून. अहो काय झालं माहिती नाही, त्या सेवेकऱ्यांनी सेवा घेतली, एक पारायण मनोभावे कोणाला न सांगता कॅबिन मध्ये. आता हा गुरुमाऊलींचा आदेश आहे बरं का. एखादा म्हणा मी शाळेत शिकवतो, मी शाळेत वाचलं तर चालेल का? माझं सलूनचं दुकान आहे, मी त्या सलूनचं दुकान चालणार म्हणून तिथं वाचलं तर चालेल का? माझं आहे ना साड्यांचं दुकान आहे, एखादी माता भगिनी म्हणून तिथं वाचलं तर चालेल का? नाही आमचा ब्युटी पार्लर आहे पण चालतच नाही, पण चालेल का? गुरुमाऊलीने सांगितलं तर ती चालत, आमच्या सारख्यांना तो अधिकार नाही. गुरुमाऊलींनी ती सेवा दिली, एक पारायण श्री गुरुचरित्राचा करा. आणि काय बदल झाला माहिती नाही. योगायोगानं शेवटच्या अनुभवाच्या वेळेस आम्ही तिथं होतो. गुरुमाऊलींनी महानैवेद्य आरती गुरुवारची दिंडोरीची स्वतः गुरुमाऊली स्वतः घेतात. बहुतांश वेळेस गुरुवारची आरती गुरुमाऊलींकडे असते, यजमान म्हणून ते असतात यज्ञामध्ये, तसं गुरुमाऊलींकडे असते. पण त्या दिवशीची आरती भाविकांनो एक वेगळा माणूस आहे ना ओवाळत होता. आणि तो ओवाळणारा माणूस होता जालना बँकेचा मध्यवर्ती बँकेचा मॅनेजर. मॅनेजर म्हणजे मोठे मॅनेजर सुद्धा छोटी पोस्ट असेल, सर्व असलेले असा तो एक व्यक्ती होता आणि त्याच्याकडे होता. आणि गुरुमाऊली हा अनुभव सांगत होता आणि तो माणूस घरचा रडत होता. त्याची आम्ही साक्षीदार आहे. आणि बँक नफ्यात आलेली. नंतर काय झालं आम्हाला माहिती नाही, पण माणूस रडत होता आणि गुरुमाऊली अनुभव सांगत होता. एका पारायणामध्ये बरंच काही होऊ शकतं. तुम्ही बसून तर बघा, करून तर बघा. तुम्ही म्हणा मी घरी करतो, घरी तुम्ही एकटेच करा. त्रिकाळ आरत्या होतील का घरी? षोडोपचार पूजा होईल का घरी? तेवढे यम पाळले जातील का घरी? पण तुम्ही एक पारायण करून बघा, त्याचं पुण्य आणि त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य एवढं आहे, सगळ्या समस्यांचा निपटारा करू शकतो. मनोभावे करा. अनुभव सांगायला खरोखर वेळ नाही, पण मनोभावे. आपण तर स्वतः पारायणाला बसा, पण आपल्या सोबत एखाद्या 2 जणांना सांगा, बाबा रे तू पण बस पारायणासाठी. फार काही नियम नाहीये. बऱ्याच जणांनी त्याचा गाजावाजा केलेला लय कडक राहतात. कुठं कडक राहतं? गुरुमाऊलींनी काय याच्या अगोदरच बरेचसे नियम काढून टाकलेले. साधे सोपे नेहमी पारायणाला बसायचं असेल, पहिल्या दिवशी 9 तारखेला आपलं पारायण चालू होणार आहे. नियमावली कशी आपली? 9 तारखेच्या पारायणाच्या दिवशी आपलं पारायण पहिल्या दिवशी फक्त 8 वाजता चालू होईल. 8ची आरती झाली का आपलं पारायण चालू होईल. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून म्हणजे 10 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत म्हणजे 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत आपलं जे वाचन आहे त्याची वेळ आहे सकाळी 6 वाजता. शार्प 6 वाजता आपलं पारायण चालू होईल. म्हणजे 7 साडेसात पर्यंत आपलं पारायण संपलेलं असतं. आणि त्याच्या जोडीला आपण कंपल्सरी 7 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे घेणार. म्हणजे ज्यांना पारायणाला बसायचे. आता असा एक प्रकार बघायला मिळतो की आमचं पारायण झालं ना आम्ही जाऊ तुमचं चालू द्या सर, तुम्हाला अजून 7 पारायण 7 अध्याय घ्यायचे, 7 अध्याय घ्या. दिवसभर बसायचे, दिवसभर बसा. रात्रभर बसायचं, रात्रभर बसा. मी आणि आमचं घर बस. आम्हाला बऱ्याच जणांचा हा भाग आहे नाही. तुमच्यासारखा आम्ही प्रपंचिक माणसं. म्हणजे आज साक्षरच्या ड्युटीवर इथे एवढं गबाडभर काम पडलेलं मॅडम बरोबर आहे ना. काय कामाचा बोजा राहतो, एवढा गबाडभर कामाचा बोजा, रात्रभर बसलो तरी काम संपणार नाही. पण आपल्याला आपलं काम जबाबदारी सांभाळून ही सेवा करायची, ही तपश्चर्या. याला तपश्चर्या म्हटलेलं आहे. याला दुसरी तपश्चर्या आपल्याला करायची नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणून आपण इथं बसावं आपल्यासाठी. नाही आमचं झालं ना वाचन, आम्ही जातो. तुम्हाला 7 अध्याय वाचा, 1 अध्याय वाचा, 10 अध्याय वाचा. दुसरी गोष्ट, बरेच जण आहे ना त्याची नियमावली पाळत नाही. नियमावली काय? सर्वात महत्वाचा नियम परान्न वर्ज्य असावं. परान्नामध्ये फुकटचं अन्न सगळ्यात वर्ज्य. लक्षात घ्या बरं का. परान्नातला सगळ्यात अवघड नियम फुकटचं अन्न खायचं नाही. म्हणजे ते आता मध्यंतरी जनार्दन बाबा जसं सांगायचं ना, बाबा रे फुकटचं एखाद्याच्या मिरचीला हात लावू नको, फुकटचं काही खाऊ नको, कष्टाचंच खाय. तेच मोरे दादा सांगायचे. म्हणजे जर तुलनात्मक अभ्यास केला तर काही वेगळं ते सांगत नाही आणि आपला मार्गही सांगत नाही. हे लक्षात घ्या बरं का. परान्नामध्ये फुकटचं अन्न खाऊ नये. शक्यतो घरामध्ये 7 दिवस मांसाहार नाही केला तर उत्तम आहे. दुसरी गोष्ट, पारायणाला बस
बसण्यासाठी आपल्याला नियम दिलेले. द्विदल पदार्थ असलेले अन्न खाऊ नये, अगदी शेंगदाणा हा नियम ऍड करून घ्यावर. मागच्या वर्षापर्यंत आपण अपवादात्मक काय होतं, आता 12-12, 15-15 वर्ष आपल्या केंद्राला झाले. आपण सुरुवातीला खा म्हणलेलोय. मागचे मार्गदर्शन काय आले ना, कारण आपण पहिलीला होतो त्यावेळेस. आता दुसरीला जायचंय की नाही तुम्ही ठरवा. टाकायला म्हणून मला शेंगदाण्याच्या भाजीशिवाय जेवणच जात काय, मग काय कसे अनुभव नाही येणार, एवढंच प्रॉब्लेम आहे. बाकी काय अडचण. महाराज काठी घेऊन मारायला महाराजांकडे वेळ नाही बरं का. हा 3 ट्रिलियन पेक्षा जास्त लोकसंख्या जगाच्या पाठीवर झालेली आणि त्याच्यात तुमच्याकडे लक्ष द्यायला महाराजांना एवढा वेळ नाही. थांबे तब्येत पाहतो माझ काय काठी घेऊन, पण आपल्याला त्या अनुभूती येणार नाही हे लक्षात घ्या. नियमने पाळ. कांदा लसूण घातलेले पदार्थ खाऊ नये 7 दिवसामध्ये. शाकभाज्या पालेभाज्या, त्यात वांग जर वर्ज करावं वाटलं तर करा, कारण त्यांनी वात निर्माण होतो. शाकभाज्या पालेभाज्या दूध पदार्थ हे चालू शकतं. सूर्यतेल सूर्यफुलाचं तेल किंवा करडईचं तेल, आणि नसलच पर्याय वापरलं हरकत नाही. शेंगदाणा तेल किंवा तेलबीतून जे मिळतं ते तेल घेतलं तर म्हणजे त्याचा फार असं कडक नका देऊ. आपल्याला पहिलीतून दुसरी जायचं आहे ना, यमला फार महत्व आहे बरं का. शेवटच्या सांगतेच्या दिवशी बोलेल यावर, पण आपण नियम पाळावे थोडेसे. आणि पारायणापुरतं फक्त धुतलेले वस्त्र पाहिजे. धुतलेले वस्त्र म्हणजे काय, आज तुम्ही पारायण वाचायला जे वस्त्र घातलेलं आहे ना, ते फक्त पाण्यातून काढा. त्याला दररोज तुम्ही साबणच लावला पाहिजे असं बंधन नाही. धुतलेले वस्त्र घालावे आणि त्या पारायणाला आपलं स्वतःचं आसन स्वतःच वापरावं, दुसऱ्याला वापरू देऊ नये. आपल्या आसनाला कोणाची पाय लागल धक्का लागल असं वागू नये. आणि त्यात सर्वात महत्वाचं, आपलं आसन सापडलं नाही म्हणून शेजारचं आसन ओढून बसून घ्यावा. हा एक प्रकार फार बघण्यात आलेला आहे बघा. कोण नाही ना घ्या, आरतीला सुद्धा अजिबात नाही. दुसऱ्याच्या आसनाला आपण हात लावू नये. कारण जसं दुसऱ्याचे मोरे दादा काय सांगायचे, दुसऱ्याचे कपडे, दुसऱ्याच्या चपला आणि दुसऱ्याचे आसन प्रचंड. जर तो सात्विक असेल तर पुण्य लागल, आणि तो जर महापापी असेल तर त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसेल. असं गुरुमाळ ते संस्कार राहतात. असो, आपल्याला त्यावर जास्त बोलायचं नाही, पण आपला आसन असा. आपला श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे, तो ग्रंथ घेऊन या. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम. बरेच जण विष्णू सहस्त्रनाम वाचतच नाही. पारायणाला बसतात, घरी करतात ना, विष्णू सहस्त्रनाम वाचतच नाही. घरी जर केलं ना, आपल्या नित्यनेमीची आरत्या घ्यायला लावलेल्या आहे बरं महाराजांची. कारण स्वतः दत्त महाराज येऊन बसतात, तिला आसन टाकावं लागतं घरी सुद्धा वाचनात. हे लक्षात घ्या. इथं स्वतः महाराजांचा आदेश काय म्हणून आपण आसन टाकत नाही, कारण स्वतः प्रत्यक्ष बसलेले असतात. सांगायचं तात्पर्य काय, आपल्या सोबत आपलं आसन व्यवस्थित असावं. आपली स्वतःची माळ असावी, गोमुख असायचं गोमुख घेऊन या. आणि त्याच्या जोडीला स्वामी चरित्र सारामृत मोजून 10 मिनिटं लागतात. बरेच जणांनी वाचलेले 7 अध्याय वाचायला 10 मिनिटं सुद्धा नाही सांगतोय. 7 मिनिटांमध्ये 7 अध्याय वाचा. 7-8 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये आपले 7 अध्याय वाचले जाते. म्हणजे आपलं स्वामी चरित्र पारायण होईल. दररोज सायंकाळी त्यातनं आपली दोषातनं मुक्त व्हावी. काही आपले काही वाचिक मानसिक जर काही चुका झालेल्या असतात तर संध्याकाळी 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि एक वेळेस विष्णू सहस्रनाम एवढी जर आपण सेवा रुजू केली तर दिवसभरातल्या चुकांमधून आपली मुक्तता होते आणि त्या ग्रंथाची आपल्याला फलश्रुती बघायला मिळते. अशा पद्धतीने आपलं नियोजन राहील. 7 दिवसामध्ये इथं यागांचं नियोजन केलेलं आहे. याग आपला 10 वाजता राहील, याची नोंद घ्यावी. यावेळेस सेवेमध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे. आपल्याला पाठात्मक एक सेवा घ्यायची. म्हणजे आता थोडक्यात आपला स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती चंडी याग आहे ना, एक पाठ आपण पूर्ण वाचून घेणार. आता देव्या कवचम पासून तर रात्री सुक्तापर्यंत आणि शेवटी तंत्रोक्त प्राधानिक रहस्यापर्यंत, आणि नंतर फक्त 1 ते 13 अध्यायांचं श्रवण करणार आहे. लक्षात घ्या बरं. बरेच जण काय करते, 1 ते 13 अध्यायांच्या हवनाला येतात. नाही, ज्यांनी अच्युत महाराज ज्यांनी हा ग्रंथ रचला, भगवंतांनी ज्यांना साक्षात्कार दिला ते अच्युत महाराज आहे अमरावतीचे, आणि ते संत आहे. त्यांनी अनेक ग्रंथांचं भाषांतर केलेले. स्वतः गाडगे महाराजांचे ते शिष्य होते. सॉरी, गाडगे महाराजांचे नाही, आपले तुकडोजी महाराजांचे शिष्य होते. आणि हे नरसिंह सरस्वती म्हणजे स्वामी महाराजांपर्यंतची परंपरा जाते. आणि त्यांनी अर्घाला टाकलं, रात्री सुक्त टाकलं, किलक टाकलं. म्हणजे कशासाठी टाकलेले त्याची अनुभूती यावी म्हणून. या अगोदर आपण अर्चनला बोललेलं आहे त्याचं महत्व काय, पण सांगितलं तर काय करतात आपण फक्त 1 ते 13 अध्यायाच्या हवनाला नाही, परिपूर्ण हवन होत नाही. याची आपण नोंद घ्यावी. जर
यापूर्वी आपण केलं बरं का, निम्म्या याच्यात आले ना स्वयंक्षेत्राचे फक्त 5 अध्याय राहिले, तो घ्या वाटी आणि घ्या तुम्ही करा हवा. निम्म हवन करू नये, एक तर वाचन करावं नाही तर शांततेत तो ग्रंथ ऐकावा, पण निम्म्या हवनामध्ये आपण सहभागी होऊ नये. ते अर्धवटच काम आहे, अर्धवटच आहे, ती सेवा पूर्ण होत नाही आणि ती अनामत सेवा तुमच्या खात्यावर जमा राहते, ती तशीच राहते निम्मी केलेली. हे लक्षात घ्या, त्याला परिपूर्णता नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या वेळेस आपण हवनासाठी थोडासा नियम बदललेला आहे. आपण इथं हविद्रव्य वाटत होतो, पण आपल्या मुलांना बरेचसे काम असतात. ज्या ज्या यागाचा हवन असेल त्यावेळेस जे जे हविद्रव्य लागतं आपण आपल्या घरूनच, म्हणजे आपल्या हवनामध्ये सहभाग असतो, आपल्या घरूनच शक्यतो प्लास्टिकच्या जर वाट्या असतात तर हवनासाठी प्लास्टिकच्या वाट्या घेऊन याव्या. स्टीलच्या नसलं तर चांगली गोष्ट, स्टील नसावा, कंडक्टर पदार्थ कुठलाच नसावा, हवनासाठी कंडक्टर पदार्थ नसावा. आपण काय करतो, स्टीलचे वाट्या बरेच जण आणतात. आता चुकला तर हरकत नाही, तिथून पुढे आता आपण सुधारून घ्या, त्याच्यामध्ये बदल करून घ्या तिथून पुढे. म्हणून प्लास्टिकच्या वाट्यांमध्ये आपण हविद्रव्य घेऊन यायचे. काय काय हविद्रव्य असेल ना ते त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल. पहिल्या दिवशी गणेश याग असेल, दुसऱ्या दिवशी कुठला याग असेल, तिसऱ्या दिवशी त्यानुसार आपल्याला आपला हविद्रव्य आणायचे. म्हणजे आता तुम्ही वाटा मी ने वाटेल असं म्हणायचं काही कारण नाही. मला एवढं द्या तेवढं द्या, तुम्हाला केवढं करून आणायचं तेवढं करून आणा, पण तुम्ही आणू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हविद्रव्याची तयारी करायची. दररोज सायंकाळी इथं औदुंब प्रदक्षिणा होतील 5 वाजता आणि 6:30 आरती, 6ची आरती झाली तर 6:30 पर्यंत, 6:30 ते 7 अर्धा तास आपण वक्त्यांना दिलेला. अनुभवी वक्ते, काही आपल्या केंद्रातले काही बाहेरच्या केंद्रातले, मग त्यांचं आपण मार्गदर्शन ठेवलेले. आणि महाराज कधी कोणता संदेश देतील हे सांगता येणार नाही, म्हणून आपण या सर्व मार्गदर्शनामध्ये आपण सहभाग घ्यावा. त्यानंतर आपलं विष्णू सहस्रनाम आणि 11 माळी जप. त्यानंतर आपला प्रहर सेवा आहे. दिवसभराचे प्रहर आहे हे महिलांकडे आहे आणि रात्रीचे जे प्रहर आहे हे पुरुषांकडे आहे. पण ह्या वर्षी आपल्याकडे एवढी महाराजांची कृपा आहे, बिफोर 8 दिवस अगोदरच आपले प्रहर आहे फुले. अगदी रात्रीचे सुद्धा, म्हणजे दिंडोरी दरबारामध्ये सुद्धा 2-2 तासाचे प्रहर आहे. आणि जर कुणी आला नाही ना 4 तास प्रहर करावा लागतो. इथं रात्रीचा प्रहर सुद्धा 1 तासाचा आपल्या केंद्रामध्ये. अजून तुम्ही बाकीचे सर्वे करून बघा, जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पहा केवढे प्रहर आहे. हो लय त्रास आहे हो आम्हाला, रात्रीचं कोणी येत नव्हतं. आपल्याकडं ज्यांना आपण फोन केला स्वयंप्रेरणेने त्यांनी सांगितलं सर आम्ही घेतो प्रहर, आम्ही करतो. आणि जे प्रहराला बसलेले शक्यतो त्यांनी गुरुचरित्र वाचायचं असं तर वाचा, पण 12 ते 4च्या दरम्यान असलेले प्रहर सेवेकरांनी नाही वाचलं तरी चालेल, पण आपण प्रहर सेवेकडे जातीनं लक्ष द्यावं, त्या प्रहर सेवेचे अनुभव आणि अनुभूती घ्यावी. अशा पद्धतीनं 7 दिवसात आपलं नियोजन असेल. वेळोवेळी त्याच्या सूचना दिल्या जाते. ज्यांनी केंद्रामध्ये नाव नोंदवलेलं आहे, उद्या शक्यतो उद्या इथं तुमच्या नाव आणि तुमचा आसन क्रमांक अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. उद्या तुम्ही तुमचं नाव बघा आणि आसन क्रमांक बघा आणि त्या पद्धतीने आपल्याला बसायचे. रविवारी आपण ग्रंथ ठेवणार आहे, रविवारी येऊन आपण ग्रंथ ठेवून द्यायचा सर्व साहित्य. म्हणजे आपल्याला सोमवारी थोडीशी आरती झाली तर लगेच आपण पारायणाला सुरुवात करणार, म्हणजे आपला वेळ वाचतो. याचं सर्वांनी नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट, ज्यांना यज्ञ विभागामध्ये वेळ द्यायचा, आपण अशा काही ज्यांना यज्ञ विभागाचं कर्म समजून घ्यायचं ना, माऊली सांगा प्रत्येक माता भगिनींनी आणि पुरुषांनी मुलांनी याज्ञिकीचं प्रशिक्षण घ्या. थोडंसं पारायण बघून किंवा पारायणाची सेवा जे याज्ञिकी प्रशिक्षणामध्ये जे प्रहार सेवेमध्ये ना त्यांना आपण थोडंसं एक्सक्यूज दिलेलं आहे बघा, तुम्ही पारायण थोडंसं 8 वेळेमध्ये वाचू शकता, पण इतर सेवेकऱ्यांनी एकाच वेळेमध्ये वाचावं. जे पारायणाला याज्ञिकीच्या प्रशिक्षणामध्ये बसणारे त्यांनी मात्र थोडासा वेळ दिला तरी चालेल. म्हणून याज्ञिकीचं प्रशिक्षण घेण्यासाठी ज्या माता भगिनींना शक्य आहे त्यांनी याज्ञिकीचं प्रशिक्षण घ्या, कारण परत वर्षभर हे प्रशिक्षण दिलं जात नाही. आपल्या केंद्रामध्ये आपल्याला याज्ञिकी तयार करायचे. अशा पद्धतीने आपलं थोडंसं नियोजन असेल. सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि अजून काही जे बदल असतील ते आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपच्या द्वारा पाठवले जाते, पण त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला सूचना टाकता येत नाही बरं का. ते काय होतं, तिथं 1000 लोक जॉईन आहे आणि त्यांच्यामध्ये बॅड मेसेज जातो. तो जो मेसेज आहे ना, आता येऊन ठेवून द्या ग्रंथ, उद्या सकाळी ठेवू नका, असं जर टाकलं ते नेरेटिव्ह तयार होतात. म्हणून आपल्याला त्या पद्धतीनं वागायचं नाही. म्हणून आपण त्या व्हॉट्सअपवर फार काही सूचना टाकायच्या आता भानगडीत पडत नाही.
आणि आपलं पॉम्पलेट आणलेलं की पॉम्पलेट आणलेलं आहे का? हा, मग जाताना ना हे पॉम्पलेट घेऊन जा. याच्यावर सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा, मार्गदर्शकांचे नाव हे सर्व दिलेले. एकदा बघून घ्या, कोणत्या दिवशी कोणता याग आहे, दत्त जयंती केव्हा आहे, ते सगळं दिलेलं आहे. आणि दत्त जयंतीला 10:30 ला आरती होत नाही. आपली किती वाजता आरती होते? हा, आता ह्या वर्षी काय करायचं बघा, बघा लक्षात ठेवा. आपल्याला आहे ना या वर्षी दत्त वज्र कवच घ्यायचंय. 10:30च्या आरतीनंतर गुरुमाऊलींनी सांगितलेले. आपण बरेच जण 100 80 जण गेले होतो बघा पारायणाला. त्याच गुरुमाऊलींनी दत्त वज्र कवच सांगितलेलं होतं. गुरुचरित्र एवढं सामर्थ्यशाली ग्रंथ आहे दत्त वज्र कवच. त्याचा अर्धा तास लागतो, अर्धा ते पाऊण तास लागतो वाचनाला. आपल्याला दत्त वज्र कवच घ्यायचंय. आणि इथं आपण भजनाचा थोडासा कार्यक्रम ठेवण्याचे विचारात आहे. तासाभरासाठी भजन आपलं राहणार आहे. सगळ्यांनी थोडंसं काम वगैरे आटपून आपण 10 वाजता इथं येण्याचं करावं. म्हणजे 12:39 पर्यंत दत्त वज्र कवच आणि थोडंसं जर भजनामध्ये आपण सहभागी झालं तर आपली दत्त जयंती साजरी झाली असं होईल. त्या कार्यक्रमाचं नियोजन इथं दिलेलं आहे, त्याची नोंद घ्यावी. अशा पद्धतीने आपल्या कार्यक्रमाचं नियोजन असेल झालेली. आणि याच्यात जर अजून कोणाला काही प्रश्न असेल, समस्या असेल तर विचारू शकतात. काही प्रश्न? हा, 1 मिनिटात आहे ना इथं फक्त नाईट टाइमला त्या दिवशीचा एक अनुभव सांगायचा आहे. म्हणजे आपण थांबणार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता शनिवारी घडलेला अनुभव आहे हा. त्या दिवशी आपल्या इथे अमुष्याचा भैरवचंडीचा पाठ चालू होता. पण मला येता नाही आलं, कारण माझी आई ॲडमिट होती दवाखान्यात. आणि तिला त्या दिवशी 6 वाजता डिस्चार्ज केलं. आणि मी सोडवायला आम्ही तिला सोडवायचं होतं मला घरी, म्हणजे रवंद्यात. तर मग मी आमचे सर तिला दवाखान्यात घेऊन वगैरे त्यांना घेऊन गेलो घरी, सोडवलं. आणि तिथून मी निघाले. तर माझ्या डोक्यात पण होतं की आज अमावस्या पण आहे, आपल्याला पाठाला जाता नाही आलं तर आपण गाडीमध्ये काल भैरवाष्टक म्हणत चालायचे. आणि अंधार पडला होता, 7:30ला निघालो आम्ही. 8 वाजेच्या दरम्यान टाकळी फाट्याच्या थोडा आतमध्ये रवांदा रोडला कांद्याचे शेडे वगैरे तिथं काय झालं, ते ऊसाचं ट्रॅक्टर चालू होतं, ते 2 ट्रॉले. त्याला मागे रिफ्लेक्टर वगैरे काहीच नव्हतं. आणि आमच्या सरांना समोरून दुसऱ्या गाडीचा उजेड आला डोळ्यावर, ट्रॅक्टर दिसलंच नाही. आणि तर मला दिसला तो, पण मला असं वाटलं सर साईडला गाडी काढून. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की गाडी डायरेक्ट चालली आहे ट्रॉलीवर. मी अगदी थोडंसं अंतर राहिलं होतं. मी जोरात ओरडली, थांबा थांबा थांबा. त्यांनी ब्रेक मारला, तरी पण गाडी जाऊन धडकली. गाडी धडकली पण आम्हाला अजिबात जाणवलं नाही. फक्त थोडंसं असं झालं, एवढंच झालं. सीटबेल्ट पण लावलेले होते, अजिबात काहीच जाणवलं नाही, काही वाटलं पण नाही मला, भीती पण नाही वाटली. मी गाडीतून खाली उतरले आणि पुढे जाऊन बघून गाडीची अवस्था, बॉनेट वगैरे सगळं खिचकून गेलेलं होतं, सगळं डॅमेज झालेलं होतं. पाहिल्यानंतर असं वाटणार नाही बघणाऱ्यांना असं की गाडीमध्ये यांना काहीच झालं म्हणजे. आणि माझं काय झालं असतं, मनाच्या मनात किती वेळा म्हणलं ते 5-7 वेळा झाला असेल, चालूच होतं म्हणून. आणि म्हणजे त्याच्यातून आम्हाला म्हणजे स्वामींनी इतक्या मोठ्या जीवावरच्या संकटातून वाचवतं त्यांनी. म्हणजे गेली असती डायरेक्ट त्याच्याकडे माहिती नाही काय झालं असतं. म्हणजे धक्का सुद्धा लागलेली गाडी, जाणवलं सुद्धा नाही गाडी की गाडीची अवस्था बघितल्यावर किती डायरेक्ट काय झालं अजिबात धक्का सुद्धा लागलेला नाही. खूप मोठ्या संकटातून त्यांनी आम्हाला वाचवलं. श्री स्वामी समर्थ. मनातल्या मनात सेवा चालू होती, घटना घडली, आपण आपली सेवा करत राहावं. महाराजांचं काम करत राहतं. देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. त्यांच्या अंगाला अक्षरशः काटा आला आणि बोलून त्यांना बोलवा ना, म्हणजे महाराज त्यांचं काम करतात. फक्त आपली सेवा चालू ठेवावी. असो, जाताना ते पॉम्पलेट घेऊन जा आणि जाताना अजून 5-6 न्या. आपल्या आसपास कुणी जर असेल त्यांच्या घरापर्यंत ही सेवा पोहोचवा. आणि जेणेकरून आपल्याला नियोजन करता येईल. आणि उद्यापर्यंत नाव द्या, ज्यांना पारायणासाठी नाव द्यायचे. आता वय आहे का?
मुलांनी वय आणणार ती पारायणाची. आज म्हणता तुम्ही आहे का इथं बसले, पारायणाची वय असेल तेवढी घ्या आणि तिथं नाव लिहा. ज्यांना कोणाला पारायणासाठी नाव द्यायचंय, पारायणाची वय कुठे आहे रे? हा, ज्यांना पारायणासाठी नाव द्यायचंय तिथं नसेल तर मुलांकडे असत तर आत्मनेताईंकडे नाव द्या, जेणेकरून आपल्याला इथे ना आसन व्यवस्था आपली करता येईल. आणि उद्या जर आपल्याला परत एकदा जर वेळ मिळाला सर्वांना, थोडस 5:30 पावणे 6 जर आलेत ना, आता इथे होऊन काका पाणी मारून राहिले, सकाळपर्यंत परत ते वाढून जाणार आहे. सकाळी जर शक्य झालं तर परत झाडून घ्या आणि संध्याकाळी परत थोडे थोडे खडे राहते. आज एवढ्या सेवेकऱ्यांनी भारी सेवा केली. जर आपण एवढे 100 जण जर तिथं असलो तर प्रत्येकाच्या वाट्याला 10-10, 20-20 खडे येतील, जेणेकरून तो पारायणाचा मंडप आपल्यासाठी छान होईल. कारण आपल्याला 1-2 तास बसायचंय तिथं, मग इकडून खडा टोचला किंवा त्याच्यातून पायाला टोचला असं होऊ नये, म्हणून आपल्याला ती सेवा करायची. जर उद्या शक्य झालं तर उद्या आपल्याला थोडस तिथली स्वच्छता करायची, सगळी केंद्राची. आता विचारित बसू नका, गोड राहतात, जर कचरा दिसला झाडून घेणे आणि टाकून देणे, विषय नाही. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ही सेवा चालली पाहिजे. झालेली सेवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करतो. जर कोणाचा लईच क्रिटिकल प्रश्न असेल, अशाच व्यक्तींना फक्त प्रश्न मांडा, नाहीतर मग सप्त्यात मांडला तरी चालेल, त्याची नोंद घ्यावी. क्रिटिकल प्रश्न असेल तरच मांडा बरं का, पण जनरल प्रश्न पुढच्या वेळेस येऊन भेटा. थोडस आमच्या मागे दुसरी गडबड. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. जाताना प्रसाद घेऊन जा.